हाय आय एम तनया आणि हा माझा हेअर केअर रिसेट सिरीजचा पार्ट 5. आपल्याला अजून भेटला नाहीये. चाकू शोधण्याच्या मिशनवरती आहे. तोपर्यंत आपण हे ढवळून घेऊ. घर घर की कहाणी. तर माझ्याही घरी लवंग संपली आहे. मला एवढीच भेटली आहे, तेही दाखवण्यापुरती. यातली मला थोडी काढून ठेवायची आहे. तर मी थोडीशीच लवंग यूज करते. लवंग याच्यापेक्षा अजून थोडी, एवढी म्हणजे डबल एवढी तुम्हाला लवंग यूज करायची आहे. आणि एवढं मी आलं यूज करते याच्यामध्ये. आलं, रोजमेरी, हे सगळ्या इन्ग्रेडियंटची इन्फॉर्मेशन मी कॅप्शनमध्ये देणार आहे. हे असं लाल होतं पाणी उकळून मस्त. हे सिरम मी ह्या कंटेनरमध्ये स्टोअर करणार आहे आणि ह्याला असं स्प्रे करून मी केसामध्ये यूज करेन. केसामध्ये यूज करून पण दाखवेन मी तुम्हाला. जे मी इन्ग्रेडियंट ऑइलमध्ये यूज केलेत ते सगळं हे पाणी पण बनवण्यासाठी मी यूज केलं. याने सुद्धा हेअरफॉल रेड्यूस होतो, केस गळती थांबते पूर्णपणे आणि इचिंग असेल, खाज खूप असेल, डॅन्ड्रफ असेल, ते सगळे प्रॉब्लेम्स आणि दूर होतात. फक्त तुम्हाला रात्री लावायचं आहे, थोडंसं स्क्रब करायचं आहे मस्तपैकी केसामध्ये. त्या दिवशी सकाळी हेअर वॉश नाही केलं तरी चालेल. असं काही नाही की लावल्यानंतर हेअर वॉश करायची गरजच आहे. हे फोकस स्कॅल्पच्या इचिंग आणि डॅन्ड्रफवरती आहे आणि हेअर ग्रोथवरती. कांदा वगैरे, रोजमेरी, ह्या सगळ्यामुळे ना हेअरफॉल रिड्यूस होतो आणि हेअर स्ट्रॉंग होतात. आणि स्कॅल्पमध्ये जे काही खाज असेल ना, ज्याच्यामुळे खाजवल्यावरती केस तुटतात, तर ते पूर्णपणे बॅलन्स राहतं. आता ह्याला मी चांगलं उकळू देईन, त्याच्यानंतर ह्या कंटेनरमध्ये स्टोअर करेन आणि यूज करून पण दाखवेन. तर तुम्ही पण हे बनवून लावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये प्लीज सांगा. मी अजून हेअर टिप्स शेअर करेन. ज्यांचा हेअरफॉल होत असेल प्लीज त्यांना शेअर करा. आणि हे मुलं सुद्धा वापरू शकतात. मुलं मला विचारतात की आम्हाला हेअरफॉल होतंय, तर त्यांनी सुद्धा हे पाणी यूज केलं तर चालेल. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, बाय.